येतोय हा षटकार. आणि महत्वाची विकेट फलंदाज हर्षद देखील या दुसऱ्या चेंडूवरती होतोय बा. षटकार जरूर लगावला होता हर्षदनं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्यानं महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली कैलास या गोलंदाजानं. बॉल तयार कैलास. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि 7 धावा आहेत त्या धावफलकावरती. कैलासचं कौतुक करू ना तितकं कमी आहे. कमालीचं षटक त्यानं टाकलं. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता आशिष, परंतु तदनंतर 3 चेंडू त्यांना डॉट बॉल टाकले. 1 चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केली. एका चेंडूवरती त्यानं सिंगल धाव खर्ची केली आहे आणि टोटली 7 धावा त्यानं त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि संघाची देखील ती पहिलं षटक होतं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केवळ त्यानं 7 धावा खर्ची केल्यात. प्रवीण निरगुडा हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येतोय. यश गायकवाड हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती सूरज
हर्षद हा फलंदाज पहिल्या चेंडूवर देताना आपले इरादे स्पष्ट केले होते. षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि तदनंतर महत्वाची विकेट देखील त्या ठिकाणी प्राप्त केली. अखिलेश निकालजे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. विजय निकालजे त्यांच्या सोबतीला असतील, त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. साहिल निकालजे यांच्या आवाजून वाट पाहिली जाते. संध्याकाळी त्यांच्यावरती आक्रमण आहे, त्याकरता त्यांनी लगेच तातडीने आयोजकांशी आपण संपर्क साधा. यावेळेस देखील चांगल्या चेंडूची फेकी, चांगली गोलंदाजी करतायत प्रवीण. आणि त्या या अगोदर आपण कैलासला पाहिलं, अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याची राहिली आहे. आता प्रवीण देखील तितकीच चांगली गोलंदाजी करतो. यंग टॅलेंट, हा युवा खेळाडू आणि चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी. 2 चेंडू त्याने डॉट टाकले, एका चेंडूवरती सिंगल धाव त्यानं खर्ची केली. परंतु हा फटका समोरच्या दिशेमध्ये बी शेप मध्ये हा फटका, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी. बिग हिट षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 14-15 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी डॉट बॉल येतोय. नागोरी इथून प्रस्थान होत आहेत. नागोरींनी गाडी चेंज केली असं वाटतंय की यावर्षी नवीन त्यांनी गाडी घेतली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आता सागर नवघणे नडाल टीमचा एक महत्वाचा खेळाडू, एक चांगला ऑलराऊंडर, चौक विभागातील एक चांगला ऑलराऊंडर सागर नवघणे यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. पहिलाच बॉल लो फुलटॉस आणि फुलटोल वसूल केलं. यश गायकवाड नावाचं ब्रँड जे आहे ना ते दाखवलं या फटक्यानं आणि यशनं ठोकलाय या चेंडूवरती दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या लेन्सन आकड्यावरती. यश गायकवाड समोर तुम्ही असे चेंडू टाकू शकत नाही, त्याला लालच तुम्ही देऊ शकत नाही, कारण की भरपूर ताकद या खेळाडूकडे आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. 23 धावा धावफलकावरती. यश गायकवाड ऑन स्ट्राईक वरती आहे. बाला गायकवाडसाठी देखील हे मैदान फार लकी आहे, परंतु बालाने थोडीशी माघारबाली घेतली आहे. थोडासा बॅकफूट वरती तो राहतोय. नवीन जिगरबाज युवा खेळाडूला त्यांनी अगदी संधी देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सूरज जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहिला, एक सिंगल पाहिली, परंतु थोडंसं का होईना बॅकफूट वरती त्याला ढकललंय जरूर. 5 चेंडू तो अध्यापक डॉट बॉल खेळलाय. बॉलिंग ट्रॅक वरती आहे सागर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये 20 शेप मध्ये हा फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी टीके कुरुंगले सरांचा इशारा येतोय. 4 धाब्यांचा चौकार, 4 रन आणि या 4 धाबेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवरती. चांगले बॅटिंग यश. सत्तावीस धाबा या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती आणि यश ऑन स्ट्राईक वरती आहे.
आणि पुन्हा एकदा चांगला फटका. क्षेत्ररक्षक मनोहर त्या ठिकाणी होता, त्यानं झेलला कॅरी केलं. आणि अजून एक मोठा आदरा बॅटिंग करत असताना भार्गवी 11 कांडोली टीमला. नवीन फलंदाज बाला गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ज्या ज्या सीझन मध्ये कांडोली संघ या मैदानावरती खेळला त्यावेळी बाला गायकवाड यांचा अर्धशतक होताना आम्ही या मैदानावरती पाहिलंय. आणि पहिलं अर्धशतक त्यांनी खऱ्या अर्थाने गतवर्षी देखील आपल्याच याच मैदानावरती लगावलं होतं. परंतु बाला गायकवाड थोडासा उशिरा गेलाय मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि या 7 बॉलमध्ये कितपत धावा आपल्या संघासाठी कांडोली टीमसाठी जो बाला गायकवाड हा फलंदाज जमवेल. खूप चांगल्या चेंडूची पैकी डॉट बॉल येतोय. सागर नवगणेच्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर दुहेरी दावेला प्राधान्य दिलं. पुन्हा एकदा डॉट बॉल त्याने टाकला, एक विकेट प्राप्त केली, एक चौकार आला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल त्याने टाकलाय. म्हणजे केवळ त्याच्या या ओव्हरमध्ये 12 धावा त्याने खर्ची केलेत. आता शेवटचं षटक यावेळेस गोलंदाजी मार्क वरती येतोय. जगदीश जगदीश पहिल्याच चेंडूवरती त्याने 2 धावा या ठिकाणी खर्ची केल्यात. आणि पुन्हा एकदा दुहेरी धावेला प्राधान्य 2 धावेच्या मदतीनं एकूणच 10 फलक जाऊन पोहोचेल. 31 या धावसंख्येवरती. यावेळेस आतली एच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉल तैयार. एकूणच 3 धाबा या चेंडूवरती मिळाल्या जातात. 3 धाबेच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल ते 35 या धाबा संख्येवरती. बॉल तैयार. एकूणच धावा या चेंडूवरती मिळतील
पंच धावा किती आहेत? 2. 1 धाव, 1 रन शॉट आहे का? ओके, 1च धाव मिळेल आणि षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 24 बॉल मध्ये एकूणच धावा जमवल्या त्या 36. बॅटिंग करत असताना कांडोली टीमनं आणि येणारे 24 चेंडू आणि आता विजयासाठी गरज असेल ती नडाल टीमला 37 धावसंख्येची. चषक आणि या सरपंच चषकातील पहिलाच दिवस आपण पाहतोय आणि पहिल्याच दिवसामध्ये आता हा सामना कांडरोली आणि या नडाल यांच्या दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना मात्र संपला आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या तर 36. आता मात्र नडाळ संघाला 37 धावा पूर्ण करायच्या 24 चेंडू मध्ये आणि या सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये जातीये. कैलास आणि या त्याच्या समोर आपण पाहतोय सागर नवगणे, एक दिग्गज खेळाडू आहेत आणि या सलामीची जोडी आपण जर पाहिली तर बरेचसे मैदान मित्र म्हणून सागर नवगणे यांनी स्वबळावर जिंकवलेत आणि गाजवलेत. नडाळ संघाचा एक उभरता तारा आणि या नडाळ संघाचा एक ओळख म्हणून ज्याची ओळख असं सागर नवगणे. शिरवले टीम आपण जिथे कुठे असाल आपणास विनंती आपण या आणि या समालोचन कक्षामध्ये लगेच आपली उपस्थिती दाखवा. चला सामना सुरू करायचा आहे, विलंब करू नका. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. कांडरोली संघ देखील एक बलाढ्य संघ आपण पाहतो आणि या बऱ्याचशा मैदानावरती त्यांनी देखील चांगली आपली कामगिरी केली आहे. बाला गायकवाड एक सिनियर खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आहे आणि बाला गायकवाड जर आपण पाहिला तर आम्ही लहान असल्यापासून बाला गायकवाडला पाहतोय. बरीचशी मैदानं त्यांनी गाजवलीत आणि अजून देखील मैदानामध्ये तो उभरते तारे मात्र घडवत असतो आणि आता देखील छोटे छोटे मुलांना घेऊन त्यांनी चांगले खेळाडू घडवण्याचं काम त्यांनी केलंय आणि कांडरोली संघाला बऱ्याचशा मैदानावरती विजय देखील एका हाती मिळवून दिलाय. परंतु आता कुठेतरी या बॅकफूट वरती जाऊन एक यंग स्टार खेळाडू मात्र बनवताना आपल्याला पाहतोय बाला गायकवाड. बघा गोलंदाजी मार्गावर पहिला गोलंदाज येतोय कांडरोली संघाकडून दत्ता पवार.
स्ट्राईकला असणार फलंदाज कैलास मध्ये देखील मोठी क्षमता आहे. कैलास देखील एक घणाघाती खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू जाईल का सीमा पार, परंतु चेंडू अडवलाय आणि या चेंडूवरती या संघाचं आणि वैयक्तिक खातं उघडलं जात आहे. कैलासच्या माध्यमातून श्री गणेशा केला जातोय आणि या 2 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली शृंखला आपण पाहतोय. एक दिमागदार आयोजन मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली शृंखला बरीचशी मेहनत या मैदानाला घडवण्यासाठी घेतली आयोजकांनी आणि चांगली शृंखला आतापर्यंत चालू असताना या चेंडूवरती मात्र विकेट येईल का आणि चांगला झेल मात्र पकडलाय आणि पहिला हादरा मात्र बसतोय नडाल संघाला. कैलासने पहिल्या चेंडूवरती चांगला फटका मारला होता. 2 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु फटका मात्र फसला आणि या चेंडूवरती मात्र विकेट गमावून बसलाय. नवका फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती गेलाय संजय. 37 धावा बनवायच्या आहेत अद्याप. 2 चेंडूची समाप्ती झाली आणि या चेंडूवरती मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू गॅप मध्ये जाणार. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका. चांगली फलंदाजी मी म्हटलं होतं. चांगली सुरुवात केली होती कैलासने. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा टीमअप करून मी तर म्हणेन विकेट काढलं दत्ताने, परंतु त्याच्यावरती पुन्हा एकदा चढवलेला हल्ला आणि आता मात्र दडपण. चौकार खाल्ल्यानंतर आलेला हा दडपण आणि त्या दडपणाच्या माध्यमातून पडलेला हा एक वाईट चेंडू. अवांतर धाव आणि या 1 धावेच्या मदतीने धावफलकावर टोटल धावा लागल्यात त्या 7 धावा. आशिष वेलोसे आम्हाला स्कोररच्या भूमिकेत आज पाहायला मिळतात. चांगली भूमिका प्रत्येक वेळेस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या चेंडूवरती 1 धाव येते. धावफळक बदलत आहे. धावफलकावरती टोटल धावा लागतायत 8. चांगली फलंदाजी बघा. मी म्हटलं होतं सागर नवघणे एक घातक फलंदाज आहे आणि त्या फलंदाजावरती मात्र दारोमदार असणार आहे. कारण नडाळ संघ आपण जर पाहिला तर कैलास सारखा फलंदाज देखील एक चांगला फलंदाज होता, परंतु त्यांनी आपली विकेट गमावली आहे. त्यानंतर गेला संजयच्या बॅटमधून आपण पाहिली 1 चौकार. आता मात्र ऑन स्ट्राईक असणार आहे एक एक्सपिरियन्स खेळाडू सागर नवघणे. याच्या विरोधात गोलंदाज मात्र काय करणार, कारण सागर नवघणेला या पूर्ण क्रिकेटचा आणि या मैदानाचा मी तर म्हणेन पूर्ण अनुभव आहे. कारण या मैदानावरती बऱ्याचदा सागर नवघणे प्रॅक्टिसला देखील असतो, खेळायला देखील असतो आणि या बरीचशी बाजू बराचसा वारा त्याला पूर्णपणे माहिती. आणि या चेंडूवरती मी म्हटलं होतं सागर नवघणेच्या बॅटमधून आलेला हा चौकार येईल का, परंतु कॅच, आजच्या दिवसाची कॅच मी तर म्हणेन बेस्ट ऑफ द बेस्ट कॅच असेल ही आणि या बेस्ट टुर्नामेंट मध्ये देखील ही कॅच संबोधली जाईल. आणि अजून एक विकेट आणि मोठा हादरा तो नडाल संघाला बसतोय. चांगला प्रयत्न होता सागर नवघणेच्या बॅटमधून. असा वाटला होता हा षटकार किंवा चौकार येईल, परंतु या चेंडूवरती मात्र थोडीशी ताकद मी तर म्हणेन कमी पडली असावी आणि या चांगला झेल
मात्र पकडला एक क्षेत्ररक्षकाने. कांडोलीच्या क्षेत्ररक्षकासाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की त्यांना देखील माहिती आहे या विकेटचं महत्व किती आहे. नौका फलंदाज आपण पाहतोय जगदीश स्ट्राईकला असणार. पहिलं षटक मार्गस्थव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि पुन्हा एकदा अजून एक विकेट. मात्र या षटकामध्ये घडतंय काय, तू चल मैं आया. आणि लगातार मात्र मित्र म्हणेन आतापर्यंत 3 विकेट त्याने घेतल्यात आणि चांगली गोलंदाजी. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल धावा लागल्यात त्या अद्याप 8 धावा. नौका फलंदाज आपण पाहतोय प्रकाश. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात मात्र केली होती कैलास वाघने, परंतु कुठेतरी बॅकफुटला आणून ठेवलंय नडाळ संघाला. कैलास वाघ आऊट झाल्यानंतर असं वाटलं होतं सागर नवघरे कुठेतरी पारी सांभाळेल, परंतु सागर नवघरेची विकेट गेल्यानंतर जगदीशने सुद्धा त्याच वाटचालीवर पाय ठेवून अजून एक विकेट मात्र गमावली आणि आता मात्र बॅकफुटवर कुठेतरी आणून ठेवलंय. 8 धावा लागल्यात एक षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही उर्वरित 3 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 37 धावा बनवायच्यात. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. बघा पारितोषिक लागलंय. सूरजने जी कॅच पकडली ना त्याला मात्र पारितोषिक लागलंय. सुनील दादा गायकवाड कांडोलीचे युवा उद्योजक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मात्र त्याला लागू झालंय आणि नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. ती कॅच नव्हती, मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल ती मॅच विन होते का, कारण सागर नवघरे सारखा एक फलंदाजाला बाद केलंय, परंतु या चेंडूवरती चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलं जात आहे. धाव फलकावरती टोटल धावा लागल्यात 9 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 37 धावा मात्र बनवायच्या आहेत. चांगली खेळी आतापर्यंत केली आहे कांडोली संघाने. मागच्या षटकामध्ये आपण पाहिला एक मोठा फटका जरूर आला होता, एक चौकार मात्र आली होती. त्यानंतर अजूनही एखादा षटकार किंवा चौकार आलेला नाहीये. षटकार आणि चौकार मारण्याचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु गोलंदाजी मात्र तशी चोख केली जाते. अचूक लाईन, अचूक टप्पा आणि अचूक लेंथ मी तर म्हणेन गोलंदाज करतोय. एकही मोठा फटका अजून आलेला नाहीये. सुभाष चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय संजय, नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय प्रकाश. या जोड साखळीला मात्र मोठे फटके मारावे लागतील. 37 धावा बनवायच्या आहेत. दुसरं षटक मार्गस्थाव. अकूट टप्पा मी तर म्हणेन टाकला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र झाला नाही आणि या चेंडू होते निर्धाव. बघा जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा दडपण मात्र फलंदाजांवरती पाहायला मिळेल, कारण 37 धावा या मैदानावरती बनवणं कठीण नाही आहे. परंतु जर गोलंदाजी चांगली झाली तर मात्र निश्चितच नडाल संघावरती दडपण आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत अद्याप चांगली गोलंदाजी केली आहे सुभाषने. 4 चेंडूची समाप्ती झाली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघा मी म्हटलं होतं चांगली गोलंदाजी आणि हे सगळे खेळाडू आहेत ना बाला गायकवाडच्या छत्रछायेखाली घडलेले खेळाडू आहेत आणि त्यांनी जे घडवलेले खेळाडू आहेत ना ते नक्कीच मी तर म्हणेन येणाऱ्या भविष्य काळामध्ये चमकतील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे सुभाषने. शेवटचा चेंडू
या चेंडूवरती देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या षटकामध्ये 3 निर्धाव चेंडू शेवटचे मात्र बघा टाकले गेले आहेत. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावफलकावरती टोटल धावा लागल्यात 10 धावा. बारा चेंडू आणि या 27 धावसंख्येची गरज आहे. चला लगेचच सामना चालू करा. पंच टीम मीटिंग नको आहे, सामना त्वरित चालू करा. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. उर्वरित आता मात्र 2 षटक बाकी असतील. 12 चेंडू आणि या 27 धावसंख्येची गरज आहे. बारा चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर नवका गोलंदाज येतोय करण. प्रकाश ऑन स्ट्राईक असणारे फलंदाज. बघा हे खेळाडू जे आहेत ना, नडाल संघाचे खेळाडू बरीचशी मेहनत घेत असतात आणि बरीचशी प्रॅक्टिस देखील करत असतात, परंतु जे प्रॅक्टिस करतात ना त्यांना मात्र खेळ देखील या मैदानावरती दाखवावा लागेल. कारण जर संघाला विजयी करायचा असेल तर मात्र उर्वरित या 12 चेंडू मध्ये 27 धावा पूर्ण कराव्या लागतील. मागचा षटक जर आपण पाहिला तर अतिशय सुंदर आणि अतिशय चांगला षटक होता, परंतु या षटकामध्ये मोठे फटके येणार का? पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न थांबवलं जात आहे आणि एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. टोटल धावफलकावरती धावा लागल्यात 11. अजूनही उर्वरित 11 चेंडू शिल्लक असतील. 26 धावा पूर्ण करायच्या आहेत. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय संजय. चांगला चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सूरज आणि अजून एक झेल मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि अजून एक झटका मात्र बसतोय नडाल संघाला. बघा मी म्हटलं होतं 37 धावा इथे बनवणं कठीण नाहीये, परंतु काय मॅच बनवली आहे. मॅच मात्र नक्की बनवली आहे. बाला गायकवाडने चांगले चांगले खेळाडू मात्र इथे तयार केलेत आणि काय गोलंदाजी मात्र केली जाते. पुन्हा एकदा चांगला चेंडू. या चेंडूवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती टोटल धावा लागल्या 13 धावा. या षटकातील 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील, परंतु मोठे फटके येणं गरजेचं आहे. जेवढे मोठे फटके येतील तेवढी या रंगतता या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कारण थोडा बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतो आपल्याला नडाल संघ आणि 1-2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. कारण जर आपल्या संघाला विजय मिळवायचा असेल तर शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच 10 ते 12 धावा ठेवावे लागतील आणि मोठे फटके मात्र मारावे लागतील. चांगला फटका ऑफ साइड रिजन मध्ये खेळून काढलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक बाला गायकवाड मात्र झेल सुट्टी आणि या चेंडूवरती 3 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं. असं वाटलं होतं या चेंडूवरती झेल विकेट आपल्याला एक पाहायला मिळेल की काय, परंतु झेल मात्र सोपा झेल सोडला गेलाय आणि मात्र जीवनदान भेटतोय तो फलंदाज लक्ष्मणला. पुन्हा एकदा मोठा फटका. वारंवार बघा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि याचा तुझा भाव मात्र मित्र म्हणेन होतोय आणि लाभ मिळतोय तो कांड्रोली संघाला. आता या षटकातील उर्वरित 1 चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती मात्र
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर फक्त 17 धावा लागल्यात. 37 धावांचा पाठलाग करायचा होता आणि या तिसरं षटक पारगस्त असताना फक्त धावफलकावरती धावा लागल्यात 17. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हर्षद मात्र झेल पकडतोय आणि अजून एक हादरा मात्र बसतोय नडाल संघाला. मीटिंग नको आहे, लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बोरसेवाडी गावचे मान्यवर आपण पाहतोय ज्ञानेश्वरजी तवले यांना देखील विनंती असेल की आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचंय. आपलं देखील या शृंखलेच्या माध्यमातून मी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. आपण पाहतोय सरपंच ट्रॉफी 2025 ची ही शृंखला, पहिली शृंखला मित्र म्हणेन मानाची सन्मानाची ही ट्रॉफी आपण पाहतोय. आणि या भव्य दिव्य आयोजनामध्ये बरीचशी दांडगी मेहनत देखील घेतली हा मैदान घडवण्यासाठी. आपण पाहिलं असेल तर 15 ते 20 दिवस महिना अगोदर या शृंखलेची तयारी चालू होती आणि आतापर्यंत चांगली शृंखला आपल्याला पाहायला मिळते. पहिली शृंखला या सर्व खेळाडू आणि रसिकांच्या माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचं काम या सर्व आयोजकांनी केलंय. आणि नक्कीच मित्र म्हणेन जसं नाईटचं आयोजन असतं त्याच प्रकारे आपल्याला हा डेचं आयोजन पाहायला मिळतोय. लाईव्ह स्वरूपात आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही लाईव्ह शृंखला आपल्याला पाहायला मिळते. एक चमचमचा सितारा आपण पाहतोय आमच्या समवेत इथे बसलाय चांबो, एक घणाघाती खेळाडू ज्याने रायगड प्रीमियर लीग गाजवली. परंतु या चेंडूवरती मोठा फटका, वन बाउन्स चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 19 धावा. शेवटचं षटक, उर्वरित 4 चेंडू 37 धावा बनवायच्या होत्या, परंतु कुठेतरी बॅकफुटवर नेऊन ठेवलंय नडाल संघाला. मॅच होती जिथे सागर नवगणे आणि कैलास यांनी मॅच आणली होती तिथेच मॅच होती, परंतु दोघांच्या विकेट गमावल्यानंतर कुठेतरी बॅकफुटवर ती गेली. बघा चांगला फटका होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय. बाला गायकवाड जरी एक्सपिरियन्स खेळाडू असले ना तरी मात्र त्यांना बराचसा दांडगा अनुभव आहे आणि या बरेचसे मैदान त्यांनी गाजवलेत आणि एक षटकार मात्र त्यांनी नक्कीच वाचवला आपल्या संघासाठी. 6 धावा मात्र वाचवल्यात आणि या चेंडूवरती 1 धाव फक्त दिली आहे. 3 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका, वन बाउन्स चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगला चेंडू. आता मात्र औपचारिकता पाहायला मिळेल. 37 धावांचा पाठलाग करता करता मित्र म्हणेन कांड्रोली संघ मात्र आता या सामन्यामध्ये विजयी होईल, कारण शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र सुटली आहे आणि हा सामना मात्र जिंकलाय कांड्रोली संघाने. दोन्ही संघांना शुभेच्छा असेल पुढील वाटचालीसाठी. आणि चला शिरवली संघ आणि कांड्रोली संघ लगेचच समालोचन कक्षामध्ये यायचं आहे टॉस साठी.